पहिल्यापासून ठरवलंच होतं की मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार. मग मी मॅनेजमेंटमध्ये सोबत त्यांच्याबरोबर चर्चा केली तर मला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की 1-2 लाख रुपये डोनेशन मॅनेजमेंटमधून घ्यायला लागेल जर कॅप राऊंडमधून प्रोसेस असेल तर. 2 लाख म्हटल्या तिथंच परत एकदा आणि आपलं स्वप्न थांबलं. हळूहळू आमच्या गावामधून थोडे रेसिडेन्शियल बिल्डिंगचे प्रोजेक्ट घ्यायला चालू केलं. स्वतः प्लॅन वगैरे बनवले. 1-2 प्रोजेक्ट त्यावेळेला मी चालू केले 2017-18ला. आज 2024 पर्यंत माझे 100+ रेसिडेन्शियल बिल्डिंग प्रोजेक्ट लॉक अँड कीचे प्रोजेक्ट मी कंप्लीट केलेले आहेत. आता नितीन गडकरी साहेबांनी जर बघितलं तर त्यांचे व्हिजन मिशन जर बघितले पूर्ण असे म्हणजे इन फ्युचरमध्ये काय अजून चेंज होईल हे सांगू शकत नाही. एवढी टेक्नॉलॉजी आता कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग अशी फील्ड आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला भयंकर स्कोप आहे. प्रायव्हेट सेक्टर असेल, गव्हर्नमेंट असेल किंवा स्वतःचा ॲज अ सेल्फ बिझनेस असेल. तुम्ही स्वतःचा बिझनेस तुम्ही तुमच्या लोकल लेवलला स्टार्टअप करू शकता आणि हळूहळू तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आता नवीन ट्रेंड जर बघितले तर IoT बेस्ड आलेले आहेत. AI आलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे त्याला आपण IoT म्हणतोय. ह्याच्यामध्ये नवीन नवीन आलेल्या आहेत. डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगला ज्या वेळेला तो स्टुडंट असतो त्याच्या वेळेला त्याला सायमल्टेनियसली सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं बिहेवियर, त्याच्यानंतर त्याचं बिहेवियर लँग्वेज म्हणा, त्याच्यानंतर त्याचं प्रोफेशनल कम्युनिकेशन जे आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्याचे सॉफ्ट स्किल जे आहे ते महत्त्वाचे आहे. म्हणजे सायमल्टेनियसली ह्या गोष्टींकडे पण त्यानं विचार केला पाहिजे. ज्याला बिझनेस खरंच करायचा आहे त्यांनी थोडं त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स त्या कंपनीमध्ये घ्या आणि हळूहळू मग साईड बाय साईड तुमचे प्रोजेक्ट चालू करा. जसं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, कुठे कुठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला समजेल, त्याच्यावेळेला मग तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये उतरू शकता आणि हळूहळू बिझनेस ग्रो करू शकता. म्हणजे मी माझ्या स्ट्रगलिंग लाईफमध्ये होतो त्याच्यावेळेला माझ्यासोबत कोण असेल तर माझा विठ्ठल होता. ब्रिक अँड बोल्ट अशी कंपनी आहे. त्या कंपनीचा ओनर फॉरेनमध्ये, पण आज ती कंपनी तुम्ही मोबाईलवरती सर्च केला तर लगेच तुम्हाला ॲडव्हर्टाईज, तुम्हाला ती सर्व्हिस ग्रामीण भागापर्यंत तुम्हाला एक रेसिडेन्शियल बंगलो बांधायचा असेल तर ती सर्व्हिस देते. मी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना एकच मेसेज देतो की तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट किंवा इंजिनिअरिंगमध्ये जेवढे आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे जेवढे सब्जेक्ट आहेत ते सिन्सिअरली करा. म्हणजे आता आमच्या डिप्लोमाची जर केस स्कीम बघितली तर आमच्या हातात 100 पैकी 30 मार्क आहेत आणि 70 पैकी त्या मुलाला 10 मार्क पाडायचे. म्हणजे 100 पैकी 40ला पासिंग आहे. त्यातले 30 पैकी आम्ही 25-26 मार्क देतोय. राहिलेले 14-15 म्हणजे युनिट टेस्ट वगैरे त्या मुलांकडून आम्ही करून घेतो. 70 पैकी 14 मार्क पाडायचे म्हणजे तो मुलगा पास झाला. म्हणजे फक्त आता मुलांचं इंटेन्शनच ते राहिले की फक्त 14 मार्क पाडायचे आणि पास व्हायचं. तर असं प्लीज कुणी करू नका. कोणता शब्द यूज कराल तुम्ही तुमची जर्नी डिस्क्राईब करण्यासाठी? जर्नी डिस्क्राईब करायला फक्त एकच वर्ड असतो माझा, परिस्थिती. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. वेलकम टू एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंग. थँक्यू. आज आपल्यासोबत आहेत इंजिनियर दिग्विजय खरमाटे सर, जे की आहेत ओनर ऑफ DHK कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स, ॲज वेल ॲज ही इज HOD ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट ॲट संजय भोकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मिरज. सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा एज्युकेशन अँड बियॉन्ड विथ ABC ट्रेनिंगचं पॉडकास्ट सेशनमध्ये. सर, आता तुम्ही HOD आहात ॲज वेल ॲज तुम्ही कन्स्ट्रक्शनचं बिझनेससुद्धा करताय. तर तुमची आजपर्यंतची जी काही जर्नी आहे आत्तापर्यंतची ती तुम्ही जर सांगितलीत तर. ओके, चालेल. थँक्यू मॅडम. आणि खरं तर आज मला इथं बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा पूर्ण ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं मी आभारी आहे. खरं तर लाईफ जर्नी सांगायची म्हटली तर सुरुवातीपासून जर बघितला माझी लाईफ जर्नी तर पूर्ण 0 हिरोपर्यंत अशी माझी लाईफ जर्नी आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण माझं जे शिक्षण आहे लहानपणीचं ते माझं पूर्ण मराठी शाळेमध्ये झालं. 10वीपर्यंत तर मी जिल्हा परिषद शाळेमध्येच होतो. त्याच्यानंतर 11वी-12वी सायन्समध्ये केलं. त्याच्यानंतर असं स्वप्न होतं जे आत्तापर्यंत मी घडलेलो आहे ते मला परिस्थितीनुसारच घडवलेलं आहे. खरं तर ह्याच्यामध्ये मला 11वी-12वी सायन्स कंप्लीट करून मी माझं इंजिनिअरिंग 4 वर्षामध्ये पूर्ण केलं. BE मी 2014मध्ये पासआउट झालो. त्याच्यानंतर लकीली कॉलेजमध्येच कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन झालं आणि 2014पासून मी 1.5 वर्ष इंडस कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये 1.5 वर्ष ॲज ए ज्युनियर इंजिनियर म्हणून मी काम करत होतो. 1.5 वर्षानंतर थोडं फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितला तर फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आई वडील, त्याच्यानंतर छोटा भाऊ, असं एक
छोटं कुटुंब, याच्यामध्ये एकदम इकॉनॉमिकल पुअर बॅकग्राऊंड त्यावेळेला होता. त्याच्यामध्ये पूर्ण इंजिनिअरिंग करायचं का नाही हा प्रश्न मला त्यावेळेला 12वीला पडलेला होता. त्याच्यामध्ये 12वी नंतर ज्यावेळेला ते डॉक्युमेंटेशन, कारण 2010ची ही गोष्ट आहे ज्यावेळेला मी 12वी कंप्लीट केली, त्याच्यामध्ये 2010ला जर बघितला तर त्यावेळेला डॉक्युमेंटेशन म्हणजे आम्ही वंजारी समाजाचा असल्यामुळं त्याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट हे डॉक्युमेंटेशन्स काढायसाठी त्या लाईनला उभा राहून ते सगळे डॉक्युमेंटेशन काढायला लागायचे आणि मग त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची प्रोसेस व्हायची. मग त्याच्यामध्ये ते माझं एक कास्ट व्हॅलिडिटीचं एक डॉक्युमेंट पेंडिंग होतं, जे की मला त्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनमधून त्या कॅप राऊंडमधून मला बाहेर पडावं लागलं ड्यू टू दिस कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. मग त्याच्यामुळं माझा तो कॅप राऊंडमधला इंजिनिअरिंगचा प्रवेश मला घेता आला नाही. पण मला इंजिनिअरिंग करायचं होतं हे माझं 12वी झाल्यानंतर फायनल केलं होतं, पण मला तो कॅप राऊंडच्या प्रोसेसमधून मी बाहेर पडल्यामुळं परत एकदा मनाचं एक खच्चीकरण झालं. त्याच्यानंतर असं ठरवलं की आता मॅनेजमेंटमधून घ्यायचं म्हटलं इंजिनिअरिंग तर 1 लाख 1.5 लाख रुपये मॅनेजमेंटची फी आहे आणि त्याच्यानंतर मग पर इयर फी बघितली तर 80-85 हजार रुपये, असे जवळजवळ 4-5 हजार रुपये 4 वर्षाचे एवढी तरी आपली कॅपॅसिटी होती. कारण माझे वडील 2014पर्यंत म्हणजे मी इंजिनिअरिंग कंप्लीट करेपर्यंत तरी तोडकं मोडकं आपला भाजीपालाचा व्यवसाय आणि पंक्चर काढायचा एक व्यवसाय छोटा 2014पर्यंत त्यांचा होता. मग त्या परिस्थितीमध्ये मला ते 4-5 लाख रुपये घालवून मला इंजिनिअरिंग करायचं नव्हतं. मला कुठेतरी एक चांगले मार्क्स, मला 12वीला 61% मार्क होते आणि CETला पण चांगला स्कोर होता. तर ह्याच्यावरती मला मिळालं असतं तर मी एक 20-25 हजारात, कारण आमच्या कास्टला इंजिनिअरिंगला फी बघितली तर एक 4 ते 5 हजार रुपये फी पडली असते, म्हणजे जेणेकरून माझं 4 वर्षामध्ये एक 20 हजारामध्ये इंजिनिअरिंग माझं कंप्लीट झालं असतं. पण ह्या कॅप राऊंडमधून मी बाहेर पडल्यामुळं मला ह्या मोठ्या जो आकडा दिसला 4-5 लाख रुपयाचा, त्याच्यामध्ये मला इंजिनिअरिंग करणं खरंच अवघड होतं आणि त्याच्यामुळं मी ते इंजिनिअरिंग साईडच बदलून म्हटलं आता BSc करूया आपण. मग BSc करण्यासाठी मी 2 महिने BScला ॲडमिशन घेतला. पण BSc करताना ते 2 महिन्याच्या कालावधीत असं वाटायला लागलं की नाही, आपण कुठंतरी चुकायला लागलो आहे त्या लाईफमधून. म्हणजे स्वप्न तर मनामध्ये असं कुठंतरी हे वाटत होतं की बाबा करायचं आहे, पण आपण आपली डायरेक्शन चेंज करायला लागलो आहे. आपल्याला जायचं आहे एकीकडं आणि आपण दुसऱ्या बसमध्ये बसलो आहे असं वाटायला लागलं. म्हणून कुठंतरी परत एकदा निर्णय घेतला की नाही, आपल्याला कुठंतरी इंजिनिअरिंग करायचं आहे, जेणेकरून आपल्या घराच्या जवळ कॉलेज असू दे पण कुठलं तरी एक कॉलेज आपण निवडूया आणि त्याच्यामध्ये आपण इंजिनिअरिंग आपलं कंप्लीट करून आपलं करिअर आणि आपली फॅमिली जी आहे त्यांना कुठेतरी आपण थोडं सेटल करूया. हा निर्णय घेऊन परत मी BSc माझा 2 महिन्यामध्ये BScला ज्या कॉलेजला मी होतो कस्तुरबाई वालचंद कॉलेज सांगली, त्या कॉलेजमध्ये एक माझा आत्ता फ्रेंड आहे, तो पण आता LCB क्राईम ब्रँचला आहे, अजय बेंद्रे. तो पण आत्ता BSc 2 महिन्यामध्ये तो माझा फ्रेंड झाला आणि त्याच्यामध्ये तो पण आत्ता कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्याचबरोबर आता मी ते 2 महिने बंद करून मी इंजिनिअरिंग कॉलेज तासगावमध्ये जर बघितलं तर तासगावच्या जवळपास कॉलेजेस बघितले तर एक विटा साईडला एक कॉलेज आहे, एक बुधगाव PDUP एक कॉलेज आहे आणि मिरज ह्या साईडला एक 2-3 अशी कॉलेजेस मी तिथं स्वतः गेलो. मॅनेजमेंटच्या ट्रस्टीबरोबर मी थोडं भेटलो त्यांना. बुधगाव कॉलेजला जस्ट व्हिजिट केली 1 दिवस. सर म्हटलं मला असं एक इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, मग मिळेल का मला सिव्हिलला? कारण मी त्यावेळेला ठरवलंच की सिव्हिललाच ॲडमिशन घेऊ, कारण सिव्हिलमध्ये बऱ्यापैकी आपल्याला करिअर करता येईल आणि त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता. थोडं ड्रॉइंग स्केचेस बनवणं, वेगवेगळे स्केच तयार करणं, वेगवेगळे मॉडेल्स तयार करणं, याच्यामध्ये इंटरेस्ट असल्यामुळं मी पहिल्यापासून ठरवलंच होतं की मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार. मग मी मॅनेजमेंटमध्ये सोबत त्यांच्याबरोबर चर्चा केली तर मला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की एक 2 लाख रुपये डोनेशन मॅनेजमेंटमधून घ्यायला लागेल जर कॅप राऊंडमधून प्रोसेस नसेल तर. 2 लाख म्हटल्या तिथंच परत एकदा आणि आपलं स्वप्न थांबलं आणि तिथून परत मी केबिनमधून बाहेर आलो. त्याच्यानंतर वेटा साईडला एक कॉलेज नवीनच त्यावेळेला जस्ट चालू झालेलं होतं. म्हटलं चला जाऊन तर येऊ आपण. त्या कॉलेजमध्ये मिळालंच नशिबानं ॲडमिशन तर तिथं घेऊ म्हणून विटा कॉलेजला एकटा त्या कॉलेजवरती गेलो. तिथं धनवडे सर म्हणून होते डायरेक्टर. सरांशी डिस्कस केला तर सर म्हटले का बाळा का आलायस? मी म्हटलं सर माझं असं कॅप राऊंडचं प्रोसेस थोडी थांबलेली होती आणि मला आता मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं, सर भेटेल का?
मग सरांनी पण कशाला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हटले, तर मी म्हटलं सर सिव्हिलला घ्यायचं होतं, कारण त्यावेळेला सिव्हिलला चांगला स्कोप होता. चांगले मेरिटची मुलं त्यावेळेला सिव्हिलला प्रेफर करायचे आणि आय टी कम्प्युटरला त्यावेळेला जास्त आय टी सेक्टरकडे कल नव्हता. त्याच्यामुळं मला सर म्हटले तुम्ही आय टीला घ्या आणि मग नंतर फर्स्ट इयर क्लिअर झाल्यानंतर मग तुम्ही सिव्हिलला घेऊ शकताय. नाही म्हटलं मला पहिल्यांदाच सिव्हिलला मिळालं तर बरं. मग सिव्हिलला त्यांनी परत आणि 2 लाख रुपये डोनेशन मला सांगितलं. अक्षरशः त्या सरांच्या समोर मी डोळ्यातून पाणी काढलं. सर म्हटले बाळा रडू नको, कोण फॅमिलीतले कोण असतील तुझ्यासोबत तर ते घेऊन ये, आपण परत एकदा चर्चा करू. म्हटलं फॅमिलीमध्ये जर बघितलं तर माझे आई वडील जे शिकलेले नाहीत, त्यांना तर खरं तर मला कुठंतरी थोडं स्टेबल आणायचं होतं. मग त्यांना घेऊन येऊन परत आणि त्यांच्या समोर आपली नाराजी नको म्हणून मी वैयक्तिक आलेलो आहे. सर मला ॲडमिशन मिळत असेल तर ठीक आहे म्हटलं, नसेल तर नो प्रॉब्लेम म्हटलं, मी जाऊ शकतो. मी अक्षरशः तिथून पूर्ण डोळ्यातून पाणी काढून पूर्ण रस्त्यापर्यंत डोळ्यातून अक्षरशः पाणी जात होतं की अक्षरशः आपल्याला इंजिनिअरिंग होणार नाही इथंपर्यंत परत एकदा ते स्वप्न असं हे झालेलं. त्याच्यानंतर मग माझे मामा वडूजला राहतात. त्यांना मामांना सहजच आम्ही रात्री परत फोन केला की म्हटलं असं असं ते विट्याचं कॉलेज माननीय सदाशिवराव भाऊ पाटील त्यांचं आहे, जे माझे आमदार होते, पॉलिटिक्समधले लीडर होते. मग त्यांच्या रेफरन्स माझे मामा जयकुमार गोरे जे आत्ता मंत्री आहेत आपले, त्यांचे वडिलांच्या गाडीवरती ते ड्रायव्हर होते. मग मामांना जस्ट मी फोन केल्यावर म्हटले ठीक आहे, मी त्यांच्या सोबत चर्चा करतो आणि मी उद्या कॉलेजला येऊन जातो. परत एकदा मी त्याच मॅनेजमेंटच्या केबिनमध्ये त्याच सीटवर बसून मामा वगैरे परत जयकुमार भाऊ गोरे जे आहेत त्यांचे वडील आणि मामा अशा आम्ही परत एकदा धनवडे सरांशी चर्चा केली आणि माझं 20,000मध्ये ॲडमिशन झालं. म्हणजे 1.5 लाखाचं ॲडमिशन त्यांची जयकुमार भाऊ गोरे, त्यांचे वडील आणि माझी मामा ह्यांच्या सगळ्यांच्यामुळं जरा थोडा कुठंतरी तिथं मला एक धीर मिळाला. आणि माझं एक ॲडमिशन जिथं डोनेशन 1.5 लाख रुपये भरायचे होतं तिथं माझं 20,000मध्ये त्यावेळेला ॲडमिशन त्यांनी फायनल केलं. ॲडमिशन फायनल केल्यानंतर जरा थोडा कुठंतरी आनंद आणि थोडं कुठंतरी समाधान वाटलं की बाबा ठीक आहे. 2010ला त्यावेळेला मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं. त्याच्यानंतर परत 4 वर्षात आपल्याला कुठंतरी चांगलं शिक्षण घेऊन कुठंतरी चांगल्या जॉबची आणि चांगल्या कुठेतरी ऑपॉर्च्युनिटीची संधी मी वाट बघत होतो. कारण 2010पर्यंत आणि 2000 परत ते 4 वर्ष इंजिनिअरिंगचे इथंपर्यंत आमचं एक नाही म्हटलं तरी एक 15 फूट बाय एक 25 फुटाचं एक कौलारू घर होतं, 2 खोल्याचं. त्याच्यामध्ये त्या खोल्यांमध्ये एकदा पाऊस आला की काय ठिकाणी एखाद्या भिंतीवरनं पाणी लिकेज व्हायचं. त्याच्यानंतर आई तर काय घरकाम करायचे. ह्या परिस्थितीतून मी असं ठरवलं होतं की नाही आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्याला कमी एजमध्ये आपल्याला काहीतरी ग्रोथ करायची आहे. मग ते ठरवलं. 4 वर्षामध्ये मी माझं इंजिनिअरिंग कंप्लीट केलं आणि इंजिनिअरिंग कंप्लीट केल्यानंतर जेवढे मला पहिलीपासून इंजिनिअरिंगपर्यंत सगळ्यात जास्त मार्क कुठं पडले असतील तर मला इंजिनिअरिंगला पडले. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये मी फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शननं पास झालो. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं. आणि त्याच्यानंतर लकीली त्या कॉलेजवरती कॅम्पस इंटरव्ह्यू झाला आणि कॅम्पस इंटरव्ह्यूलासुद्धा एक फॉर्मल ड्रेस घ्यायचा असतो जो ज्या वेळेला ते HR वगैरे बसलेलं असतात आणि त्यावेळेला ॲप्टिट्यूड टेस्ट देऊन ज्या वेळेला इंटरव्ह्यू होतो फायनल, त्याच्या वेळेला तो फॉर्मल ड्रेससुद्धा म्हणजे कसा फॉर्मल ड्रेस असतो ह्या गोष्टीसुद्धा मला माहीत नव्हत्या. मी कुठंतून एखादा आपला कॉलेजचाच ड्रेस जो मिळालेला होता तोच युनिफॉर्म इनशर्ट करून मी त्यांच्यासमोर बसलो होतो. HRने आम्हाला क्वेश्चन विचारले, टेक्निकल आम्ही व्यवस्थित दिले आणि दुसऱ्या दिवशी 5 जणांची लिस्ट आली. आम्हाला मेल आला डायरेक्ट की तुम्ही सिलेक्ट झालेला आहात. 2,40,000चं पॅकेज मला 2014 साली मिळालं होतं. मग त्यावेळेला एक घरामध्ये आनंदाचं वातावरण झालं की बाबा लगेच डिग्री कंप्लीट झाली आणि लगेच जॉब मिळाला. त्याच्यामुळं घरात पण थोडं वातावरण चांगलं झालं आणि मी लगेच कंपनीमध्ये जॉईन केला. मुंबईमध्ये आम्ही 5 जण सिलेक्ट झालो होतो. मुंबईमध्ये गेलो. मुंबईमध्ये गेल्यानंतर तिथल्या HRनी त्यांचे वेगवेगळे इंडस्ट्रियल कंपनी असल्यामुळं वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांनी सांगितले
म्हणजे त्यांचा एक हैदराबादला प्रोजेक्ट होता, एक मध्य प्रदेशला प्रोजेक्ट चालू होता, महाराष्ट्रामध्ये 2 चालू होते. मग एकाला त्यांनी सॉर्ट आऊट केलं. म्हणजे माझा एक मित्र होता राहुल म्हणून, त्याला हैदराबादला जायला सांगितलं कारण त्यांचा एक प्रोजेक्ट तिकडं चालू होता. त्याच्यानंतर एकाला बेंगलोरला जायला सांगितलं, एकाला मला तर ऑफिसलाच त्यावेळेला थांबायला सांगितलं मुंबईला, आणि एकाला सांगितलं तुम्ही महाडला वगैरे, तिथे एक प्रोजेक्ट त्यांचा चालू होता तिथं थांबा म्हणून. मग त्यावेळेला दोघं तर आमचे तिथूनच निघून आले, कारण आउट ऑफ स्टेट प्रोजेक्ट असेल तर म्हटले आम्ही नाही जाऊ शकत, आम्ही एवढ्या लांब थांबू शकत नाही. मला परिस्थितीची जाणीव होती, त्याच्यामुळं मला कुठं आउट ऑफ कंट्री जरी पाठवलं असतं तरी मला जायला तयार होतो. त्याच्यामुळं मला सर म्हटले तुम्ही मध्य प्रदेशला जावा. ठीक आहे म्हटलं सर. मग मी मध्य प्रदेशला 1-1.5 वर्ष त्यांचा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट फायनल केला, आणि तिथून मग परत असं ठरवलं की ठीक आहे आपण आता कंपनीमध्ये 1-2 वर्ष 1.5-2 वर्ष जॉब केला आहे, पण आपल्याला ह्या वेनं किंवा ह्या टाईम स्पॅननं जर आपण गेलो तर आपली प्रगती लवकर नाही होणार. 20-25 हजार रुपये पर मंथ मिळत आहेत, ठीक आहे आपण घरी व्यवस्थित सगळ्यांना देतोय, घरचं व्यवस्थित रुटीन चाललंय, पण ह्याच्यामुळं आपली प्रगती नाही होणार, आपण डेव्हलप नाही काही करू शकणार स्वतःला आणि घरच्यांना पण. कारण मला माझं फ्युचरमध्ये जर एम बघितलं तर मला घरच्यांसाठी एक चांगलं घर बांधायचं होतं. त्याच्यानंतर माझं स्वतःचं पुढचं करिअर होतं, त्याच्यानंतर माझ्या पाठीमागं भाऊ होता, त्याचं पण काहीतरी करिअर होतं, शिक्षण वगैरे आहे. सो ह्या गोष्टी मला सगळ्या ह्या जॉबमध्ये मिळणं शक्य नव्हतं. म्हणून मी परत ठरवलं की ठीक आहे आता आपण ही कंपनी थोडी स्विच करूया. आणि त्याच्यानंतर मग मी घरी आलो. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तासगाव म्हणजे डिप्लोमा आहे, तिथं मी जस्ट लेक्चरर म्हणून मी जॉईन केलं. त्याच्यामध्ये एक थोडं अभ्यास होईल आणि लेक्चरशिपमध्ये आपलं थोडं टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग होईल आणि अर्निंग पण चालू होईल. कारण नुसता अभ्यास करायला त्यावेळेला ती तशी सिच्युएशन नव्हती की फक्त अभ्यासासाठी वेळ द्यायचा, आणि अभ्यासासाठी वेळ देऊन 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष कधी आपलं सिलेक्शन होईल हे पण आपण सांगू शकत नाही. सो त्याच्यामुळं मी असं ठरवलं की थोडं लेक्चरशिप जॉईन करू, आणि लेक्चरशिप जॉईन करत करत थोडं आपण अभ्यासाकडं लक्ष देऊ. कारण सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड अशी आहे की त्या फील्डमध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण चांगल्या अपॉर्च्युनिटी आहेत. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये बघितलं तर PWD आहे, जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, नगर परिषद आहे, त्याच्यानंतर तुमचं रेल्वे डिपार्टमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, IAS आहे, ह्या वेगवेगळ्या एक्झाम तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये क्लास 1 पर्यंत सुपर क्लास 1 पर्यंतच्या पोस्ट तुम्ही काढू शकता. सो असं मी स्वप्न त्यावेळेला बघितलं की ठीक आहे आपण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एकदा ट्राय करू, झालं तर आपलं नशीब आपल्यासोबत आहे, नाही झालं तर मग आपल्याला अजून थोडं दुसऱ्या वेनं जायला लागेल. म्हणून मी 1-2 वर्ष त्यावेळेला स्टडीच्या फेजमध्ये आणि लेक्चरशिपमध्ये होतो. 2016 पासून परत मी ह्या गोष्टीकडे थोडं जास्त फोकस केला, अभ्यास आणि लेक्चरशिप. सायमल्टेनियसली मी बाहेर मुलांना इंजिनिअरिंगचे क्लासेस पण चालू केले. म्हणजे सकाळी 6 ते संध्याकाळी जवळजवळ 8 वाजेपर्यंत मी माझं बिझी शेड्यूल ठेवलं. मग याच्यामध्ये परत थोडं अभ्यास होत गेला. MPSC एक्झाम मी ट्राय करत गेलो. 1-2 मार्कामध्ये माझ्या MPSC एक्झाम थोड्या गेल्या, कारण कॉम्पिटिशनच एवढं भयानक होतं की आमच्या कास्टला 1-2 जागा असायचे. मग त्याच्यामध्ये 1-2 मार्कात आपण चाललो तर 100% मी झालो असतो, पण वेळ मला तेवढा देता येत नव्हता. कारण अजून मी कंटिन्यू 1-3-4 वर्षात 100% मी माझी पोस्ट मी काढली असती, पण मला ते 3-4 वर्षामध्ये मी जी ग्रोथ केली ती मला आज म्हणजे मी समाधानी आहे की मी त्या 3-4 वर्षामध्ये जेवढी ग्रोथ केली ती मी विसरू शकणार नाही थोडक्यात. मग त्याच्यामध्ये मी MPSC थांबवली. म्हटलं ठीक आहे आपण नाही झालो ना, आपण विद्यार्थ्यांना घडवू. मग मी माझ्या GPमध्ये मी ज्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं लेक्चरर म्हणून मी ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी सगळ्या मुली होत्या, कारण वुमन्स पॉलिटेक्निक होतं. त्याच्यातल्या जवळजवळ 5 मुली आत्ता क्लास 1 म्हणून जॉईन झाल्यात. म्हणजे मीच त्यांना ट्रेनिंग दिलं होतं, मीच त्यांना ट्रेन केलं. म्हणजे मी झाल्यागतच ते काम झालं, कारण 5 मुली माझ्या अंडर क्लास 1मध्ये गव्हर्नमेंट झाल्या. आणि मी सायमल्टेनियसली तिथून परत असा निर्णय घेतला की आपण आपला जो MPSCचा स्टडी आहे तो आपण थांबवायचा आणि थोडं बिझनेसकडे वळायचं. मग मी 2017 पासून मी माझी स्वतःची कंपनी ओपन केली, DHK कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स. त्याच्यामध्ये मी माझ्या गावापासूनच मी माझी सुरुवात केली.
वंजारवाडी. मग sir, तुम्ही टीचिंग फील्ड मधून डायरेक्ट स्वतःचा बिझनेस? नाही, मी सायमल्टेनियसली मी टीचिंग स्विच केलेलंच नाही. मी अजूनपर्यंत टीचिंगमध्ये आहेच. मी टीचिंग स्विच केलेलंच नाही. टीचिंग आणि सायमल्टेनियसली इंडस्ट्री हे दोन्हीही मी पॅरलली चालू केलेलं आहे. मग याच्यामध्ये मी हळूहळू आमच्या गावामधूनच थोडे रेसिडेन्शियल बिल्डिंगचे प्रोजेक्ट घ्यायला चालू केलं. स्वतः प्लॅन वगैरे बनवले. 1-2 प्रोजेक्ट त्यावेळेला मी चालू केले 2017-18ला. आज 2024 पर्यंत माझे 100+ रेसिडेन्शियल बिल्डिंग प्रोजेक्ट, लॉक अँड कीचे प्रोजेक्ट मी कंप्लीट केलेले आहेत. आणि सायमल्टेनियसली मी माझं जे ट्रेनिंग आहे, म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटना मी स्वतः ट्रेनिंग देतोय. म्हणजे तुला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, त्या क्षेत्रामध्ये आपण त्याला व्यवस्थित गायडन्स करून त्या विद्यार्थ्यांना आपण त्या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी चं ट्रेनिंग मी देत असतो. आणि सायमल्टेनियसली मी ही लेक्चरशिप पण जॉईन का ठेवले, कारण फक्त इंडस्ट्रीकडे फोकस केला तर आपलं नॉलेज अपडेट नाही होणार. आपण सायमल्टेनियसली ज्या फील्डमध्ये आहे त्या फील्डमध्ये टीचिंगमध्ये सुद्धा राहिलो तर त्याच्यामध्ये आपल्याला जे टेक्नॉलॉजी आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आत्ता मार्केटमध्ये ज्या आहेत त्याचं नॉलेज आपलं अपडेट होतं. आणि सायमल्टेनियसली बिझनेसचा एक रूल आहे की जेवढं तुमचं चांगलं नेटवर्क तेवढं तुमचं चांगलं नेटवर्थ. सो ह्या गोष्टी पण लक्षात असायला पाहिजे. त्यासाठी मी माझं टीचिंग आणि माझा बिझनेस दोन्हीही सायमल्टेनियसली मी आत्ता पॅरलली चालू आहे, बॅलन्स करतोय. आणि आत्ता जर बघितलं तर मी माझ्या लाईफमध्ये म्हणजे 2014 पासून 2-3 वर्ष माझी जॉबमध्ये गेली. त्याच्यानंतर स्ट्रगलिंग पिरियड गेला आणि त्याच्यानंतर मी आज माझ्या स्वतःचं घर, एक 2 BHK लक्झरियस घर, त्याच्यानंतर माझं स्वतःचं लग्न, त्याच्यानंतर भावाचं सगळं एज्युकेशन, भावाचं व्यवस्थित स्टेबल त्याला केलं. आणि आज आई पप्पांना निवांत घरी बसून थोडं रिलॅक्सेशन देऊन मी आज इथंपर्यंत पोचलेलो आहे. येस. मग सर, तुम्ही आता ॲज अ HOD काम करताय, तर एका लीडरमध्ये काय काय क्वालिटीज असाव्यात असं तुम्हाला वाटतंय? HOD म्हणून काम करताना, आता मी HOD म्हणून जस्ट 2 वर्ष आत्ता जॉईन झालो. त्याच्या आधी मी ॲज अ लेक्चरर म्हणून काम करत होतो. आणि त्याच्या सायमल्टेनियसली मी ॲज अ बिझनेसमॅन म्हणून सुद्धा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करतोय. त्याच्यामुळे सायमल्टेनियसली मला लिडरशिपमध्ये काय क्वालिटी असाव्यात ह्या पण मला माहिती आहेत. कारण स्वतः ज्यावेळेला एखादा बिझनेस करतो किंवा ॲज अ HOD म्हणून काम करत असतो त्याच्या वेळेला त्या लिडरशिपकडं पहिला एक क्वालिटी असायला पाहिजे, पॉईंट ऑफ इंटेंट, त्याला आपण पॉवर ऑफ इंटेंट म्हणतो, त्याला आपण महत्त्वाकांक्षा थोडक्यात त्याला म्हणतो, ती असायला पाहिजे. त्याच्यानंतर कम्युनिकेशन प्रॉपर असायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं प्रॉपर कम्युनिकेशन म्हणजे स्टार्ट फ्रॉम प्यून, एखादा शिपाई जरी असेल किंवा एखादा चांगला टेक्निकल पर्सन जरी असेल तर त्याच्याबरोबर तुमचं कम्युनिकेशन कसं आहे हे पण महत्त्वाचं आहे. कारण मी माझ्या बिझनेसमध्ये बघितला तर जवळजवळ 50 वर्कर माझ्या साईटवरती काम करतात. तर मी दरवर्षी एक कार्यक्रम माझ्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये कामगारांसाठी ठेवत असतो. कामगारांना पण आपण कुठंतरी खुश केलं तर थोडं कामगार पण थोडं आपल्या वरती किंवा आपल्या साईटवरती काम करत असताना थोडं हॅप्पी मूडमध्ये ते काम करत असतात. आपण उगाच त्यांना थोडं काही कामगार असे पण राहतात की काम चुकारपणा करणं किंवा मध्येच दांड्या मारणं ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. पण त्यावेळेला त्यांना सिच्युएशन व्यवस्थित ठेवून त्यांना प्रॉपर कम्युनिकेशन जर केला तर व्यवस्थित होऊ शकतं. त्याचबरोबर अजून एक आहे ते टीमवर्क. लिडरशिपमध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं स्वतः लीडरचं नेतृत्व घेऊन पूर्ण ओव्हरऑल महाराष्ट्र देशामध्ये आपल्याला ते होते म्हणून तर आपण आज इथं आहे. ते महत्त्वाचं म्हणजे टीमवर्क पण चांगलं पाहिजे. म्हणजे मला बरेच जण क्वेश्चन विचारतात की सर तुम्ही एवढे कन्स्ट्रक्शन कंपनी तुमच्या आहे, तुमचे दरवर्षी 8-10 प्रोजेक्ट तुम्ही रन करता आणि सायमल्टेनियसली तुम्ही कॉलेजकडे पण कसा वेळ देता? मी म्हटलं याच्यासाठी खरं तर बिझनेसमॅन म्हणजे बिझनेसमध्ये पूर्ण वेळ गुंतून राहायचं नाही. बिझनेसमध्ये तुम्हाला फ्री टाईम भेटला पाहिजे. तुमचा बिझनेस म्हणजेच तुम्हाला तुमच्यासाठी फ्री टाईम मिळाला पाहिजे. तो फ्री टाईम मी ॲज अ HOD म्हणून तिथं काम करतोय. कारण हे कशामुळे शक्य आहे तर माझं टीमवर्क आहे. मी एकटा पळत नाही.
माझ्याबरोबर आत्तापर्यंत 2017 24 2024पर्यंत जर बघितला तर ह्या 7-8 वर्षामध्ये डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट माझ्याकडून भरपूर शिकून गेलेत. ज्या त्या एरियामध्ये मला डिप्लोमा सिव्हिल स्टुडंट मिळतोय, माझा ज्या ठिकाणी प्रोजेक्ट येईल त्या ठिकाणी एक कोणतरी डिप्लोमा सिव्हिल स्टुडंट असतोय, मी त्याला तिथं अपॉइंट करतोय. मी एक माझी टीम बनवले. माझ्यासोबत माझा एक पार्टनर पण आहे, अभय सिंह माने म्हणून, कोल्हापूरचा. तो पण ॲक्च्युली त्याचा फॅमिली बिझनेस होता, माझ्याकडे फॅमिली बॅकग्राऊंड 0 होता. पण आम्ही सायमल्टेनियसली दोन्हीही प्रोजेक्ट म्हणजे कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, ह्या साईडला आम्ही ते प्रोजेक्ट मिळूनच करतोय. आणि टीम असेल तर नक्कीच बिझनेस ग्रो होतो. आणि हीच एक लिडरशिपची क्वालिटी आहे. टीम वर्क असेल, प्रॉपर कम्युनिकेशन असेल तर आपण चांगलं लिडरशिपचा रोल करू शकतो. तुम्हाला काय वाटतंय सर, म्हणजे एज्युकेशन बी बेटर अलाइंड विथ इंडस्ट्री रिक्वायरमेंट्स अशा काय असतं? येस, म्हणजे फक्त शिक्षण पण महत्त्वाचं नाही. म्हणजे नुसतंच शिकायला लागलाय. ते 3 इडियट्सचा पिक्चर आहे, त्याच्यामध्ये तो फक्त रट्टा मारत असतो. जसं आपण सर्कशीमध्ये एखादा ट्रेनर त्या वाघाला शिकवून ट्रेन करून करून त्याला म्हणत असतो ह्या खुर्चीवरून ह्या खुर्चीवर बस. म्हणजे तो त्या वाघाला माहीत आहे आपली कॅपॅसिटी काय आहे, तरी पण तो असा ट्रेन झालेला असतो की त्याला नुसती काठी मारली की तो त्या खुर्चीवर जाऊन बसतो. पण त्याची कॅपॅसिटी माहीत नाही, त्याची कॅपॅबिलिटी माहीत नाही त्या वाघाला. सेम तसंच एज्युकेशन फील्डमध्ये पण आहे. जर तुम्ही फक्त एज्युकेशनचं नॉलेज घेऊन फक्त तुम्ही 100% पाडले म्हणजे तुम्ही सक्सेसफुल झाला. इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला 100% मिळतीलच असं नाही. तर तुम्हाला सायमल्टेनियसली आत्ता मार्केटमध्ये पण काय डिमांड आहे, मार्केटमध्ये आत्ता सिच्युएशन काय आहे, सायमल्टेनियसली दोन्हींचं कोलॅबरेशन करूनच तुम्हाला दोन्हीही एक्सपिरियन्स महत्त्वाचे आहेत. म्हणजे एज्युकेशन पण महत्त्वाचं आहे. फक्त इंडस्ट्रीमध्ये काही जण नॉन टेक्निकल पण बरेच आहेत. म्हणजे आत्ता कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जर बघितला तर तुम्हाला टेक्निकल पर्सन म्हणजे इंजिनियर्सच्या कन्स्ट्रक्शन कंपन्या कमी बघायला मिळतील, पण नॉन टेक्निकल कन्स्ट्रक्शन कंपन्या एवढ्या जास्त आहेत. म्हणजे ते त्यांच्या एक्सपिरियन्सवर झालेत. म्हणजे 10 वर्ष 15 वर्ष एक्सपिरियन्स घेऊन मग त्यांनी कन्स्ट्रक्शन कंपनी ओपन केले. त्यांच्या हाताखाली टेक्निकल पर्सन असतील, पण ते स्वतः टेक्निकल नाही, पण ते त्यांच्या एक्सपिरियन्सवर आहेत. मग त्यांना काही वेळेला काही क्रिटिकल सिच्युएशन आल्या तर ते टेक्निकल पर्सनची थोडी हेल्प घेतात. मग माझा स्टुडंटना थोडा हेच एक सांगण्याचा सल्ला आहे की तुम्ही एज्युकेशन तुमचं कम्प्लीट करा. ज्या वेळेला तुम्ही तुमचं एज्युकेशन कम्प्लीट कराल, सायमल्टेनियसली तुम्ही इंडस्ट्रीमध्ये तुमचे जे कॉलेजेस आहेत, जे MOU त्या कंपन्यांबरोबर करत असतात त्यांच्याबरोबर थोडं तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहावा. तुमच्या एज्युकेशन फील्डमध्ये मार्केटमध्ये काय चालू आहे. आज मी इथं ABC CAT ट्रेनिंग सेंटरमध्ये आलेलो आहे. आम्ही पण तुमच्या इन्स्टिट्यूटबरोबर MOU केलेला आहे. आमची पण मुलं तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंगला येत आहेत. थोडं मार्केटमध्ये आत्ता काय चालू आहे, सॉफ्टवेअरचे नॉलेजेस वगैरे जे आहेत हे मुलांना आत्ता, कारण आत्ता सिलेबसमध्ये बघितलं, कारण मी कॉलेजेसमध्ये आहेच, सिलेबसमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा ह्याच्यामध्ये जो सिलेबस आणि इंडस्ट्रीमधला जे रिक्वायर्ड आहे त्याच्यामध्ये जवळजवळ एक बऱ्यापैकी डिफरन्स आहे. मुलांना सॉफ्टवेअरचं नॉलेज बाहेर कुठल्याही कंपनीमध्ये गेला तर तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज विचारतातच. तुम्हाला AutoCAD येते का बेसिक, त्याच्यानंतर तुम्हाला डिझायनिंग, स्टील डिझायनिंगचे सॉफ्टवेअर येतात का, त्याच्यानंतर तुम्हाला 3D डिझायनिंगचे सॉफ्टवेअर येतात का. जे कंपनींना रिक्वायर्ड आहे ती कंपनी त्या विद्यार्थ्यांना विचारतात. विद्यार्थी तर फक्त जस्ट फ्रेशर होऊन बाहेर पडलेला असतो, त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा नॉलेज घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण ज्या कंपन्यांबरोबर MOU केलेले आहेत कॉलेजमध्ये त्या कंपन्यांबरोबर मुलांना थोडं त्याच्यामध्ये टच राहणं आणि त्या इंडस्ट्रीबरोबर थोडं कम्युनिकेट करणं हे गरजेचं राहते. तुम्हाला काय वाटते सर, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग करिअरमध्ये म्हणजे फ्युचर काय आहे त्यांचं? मी स्वतःच सिव्हिल इंजिनियर आहे आणि मला प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला सांगायचं आहे की सिव्हिल इंजिनियर म्हणजे एक टॉपचा पर्सन आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचा बाप ज्याला म्हटलं जातं त्याला सिव्हिल इंजिनियर म्हटलं जातं थोडक्यात. कारण पहिले इंजिनियर भारतामध्ये जे घडले ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, ते पण सिव्हिल इंजिनियर होते. आणि अशी ब्रांच आहे, कोर ब्रांच आहे की त्या ब्रांचमध्ये तुम्ही एका फील्डमध्ये तुम्ही करिअर करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डिप्लोमा सिव्हिल कंप्लीट केला तर तुम्हाला गव्हर्नमेंट सेक्टर आहे,
गव्हर्नमेंट सेक्टर जसं मी मागाशी सांगितलं की वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तुम्हाला साधं तुम्ही एखादा बिल्डिंग परमिशनचा प्लॅन काढायला गेला किंवा एखादी बिल्डिंग परमिशन घ्यायला गेला, सांगलीमध्ये असेल, मिरजमध्ये असेल, तर एखादी परमिशन घ्यायला गेलात तर महानगरपालिकेमध्ये तिथं सिव्हिल इंजिनियर असतात. साध्या त्या पोस्ट जरी तुम्ही डिप्लोमामध्ये जर कंप्लीट केलं तर तुमचं लाईफ सेटल होतं. सो ह्या गव्हर्नमेंट सेक्टर आहेत. सायमल्टेनियसली सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्रायव्हेट सेक्टर आहे. प्रायव्हेट सेक्टर बघितलं तर आता तुम्हाला मार्केटमध्ये माहीत आहे किती कन्स्ट्रक्शन आत्ता चालू आहे, किती मेट्रो प्रोजेक्ट चालू आहेत, आत्ता किती हायवेची कामं चालू आहेत. आता नितीन गडकरी साहेबांनी जर बघितलं तर त्यांचे व्हिजन मिशन जर बघितले तर पूर्ण असे म्हणजे इन फ्युचरमध्ये काय अजून चेंज होईल हे सांगू शकत नाही. एवढी टेक्नॉलॉजी आत्ता कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे. आणि भारतामध्ये जर अर्निंगचा टर्नओव्हर किंवा आपला जो जास्त टर्नओव्हर राहतो तो पहिला आहे ॲग्रिकल्चर फील्ड आणि दुसरी आहे कन्स्ट्रक्शन फील्ड. त्याच्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंग अशी फील्ड आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे भयंकर स्कोप आहे. प्रायव्हेट सेक्टर असेल, गव्हर्नमेंट असेल किंवा स्वतःचा ॲज अ सेल्फ बिझनेस असेल, तुम्ही स्वतःचा बिझनेस तुम्ही तुमच्या लोकल लेवलला स्टार्टअप करू शकता आणि हळूहळू तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो करू शकता. सर तुम्हाला म्हणजे काय वाटतं की आता म्हणतात की मुलींसाठी सिव्हिल मेकॅनिकल या फील्ड म्हणजे योग्य नाही आहेत, साईट वर्क भरपूर असतं, तर तुम्हाला काय वाटतंय म्हणजे मुलींनी ॲडमिशन घ्यावी का, किंवा असंही म्हणतात की मुलांना पण साईट वर्क आणि डेस्क वर्क जे आपण बरोबर त्याच्यातलं तुमच्या मते म्हणजे मुलांनी काय करावं? नाही, आता मी मागाशीच तुम्हाला सांगितलं की मी माझी लेक्चरशिपच वुमन्स पॉलिटेक्निकमधून चालू केली होती. त्याच्यामुळं त्यावेळेला 2017-18च्या वेळेला फर्स्ट इयरचा इंटेक असायचा 60 मुलीच असायच्या फक्त. म्हणजे त्यावेळेला मला असं बघून त्यावेळेलाच वाटलं होतं की असं काही कम्पॅरिझन नाही आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुली येऊ शकत नाहीत. ते एक मिथ आहे. हां, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये साईटवरती जास्त वेळ उभं राहायला लागतं, साईटवरती जास्त हेक्टिक कामं असतात, त्या लेबरबरोबर ते कन्फ्लिक्ट होतात, तिथले वर्कर्स असतील, तिथले क्लायंट असतील, त्यांच्याबरोबरचे वेगवेगळे कन्फ्लिक्ट त्या मुली व्यवस्थित हँडल नाहीत करू शकणार. हे त्यांना ते निगेटिव्ह माइंडनं ते विचार करतात. पण ज्या वेळेला एक मुलगी स्वतःचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय उभा करेल त्याच्यावेळेला त्याच्यामध्ये तिच्या असणारे स्किल आणि हे जर तिने व्यवस्थित दाखवले तर ती स्वतःचा बिझनेस किंवा मोस्टली आता बघितलं तर त्या मुली गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जास्त ट्राय करायला लागल्यात. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर मुलगा जो काम घेतोय आणि तिथं एक्झिक्यूट करणारे गव्हर्नमेंटमधल्या मुली आहेत. त्याच्यामुळं असं काही नाही आहे की सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुली येऊ शकत नाहीत. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये मुली करिअर त्यांचं करू शकतात, काही अडचण नाही. ओके, तुमच्या मते म्हणजे आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये नवीन ट्रेंड्स काय आहेत? सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आता नवीन ट्रेंड्स जर बघितले तर IoT बेस्ड आलेले आहेत, AI आलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे त्याला आपण IoT म्हणतोय. ह्याच्यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत. म्हणजे पूर्वीचे कन्स्ट्रक्शन आणि आत्ताचे कन्स्ट्रक्शन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे जसं तुम्ही फक्त एखादा RCC स्ट्रक्चर उभा करायचं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रिकवर्क, कॉलम, RCC बीम, स्लॅब ह्याच्यापेक्षा अजून पुढं प्रिकास्ट आलेलं आहे. जे प्रोजेक्ट आत्ता L&Tचे आहेत, त्याच्यानंतर बाकीचे वेगवेगळ्या कंपनी ज्या आहेत त्या प्रिकास्ट स्ट्रक्चर उभा करायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कुठेही गेला तरी नवीन नवीन टेक्नॉलॉजी बघायला मिळतात. ग्रीन बिल्डिंग असतील, ग्रीन बिल्डिंगचे पण वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की जेणेकरून एन्व्हायरमेंटला कोणताही इफेक्ट न होता ते स्ट्रक्चर उभा कसं करायचं आणि स्ट्रक्चर उभा झाल्यानंतर परत एन्व्हायरमेंटला कोणताही इफेक्ट व्हायला नको, कोणतंही पोल्युशन व्हायला नको, असे स्ट्रक्चर पण आपण उभा करणं गरजेचं आहे. आणि ह्या टेक्नॉलॉजी पण आत्ता मार्केटमध्ये आलेल्या आहेत. ओके, तुमच्या मते सर सिव्हिल फील्ड ही अदर फील्डपेक्षा वेगळी कशी आहे? यस, वेगळी आहे असं मी म्हणणार नाही, पण कोर ब्रांच आहे असं म्हणेन. कारण प्रत्येक इंजिनिअरिंग फील्डमध्ये वेगवेगळं करिअर आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणताही इंजिनियर झाला तरी तो त्या क्षेत्रामध्ये करिअर करू शकतो. कारण ओव्हरऑल सगळे इंजिनिअरिंग फील्ड जे आहेत ह्या टेक्नॉलॉजीशी निगडीतच आहेत. म्हणजे आता AI आता जर तुम्ही बघितला तर IT सेक्टर आत्ता फुल तेजीमध्ये आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे तुमचे सॉफ्टवेअर आता मागं जो आपला पूर्ण एखादा
2021ला जो लॉकडाऊन पडला त्याच्यामध्ये सगळं वर्क फ्रॉम होम होतं आणि त्याच्यामुळं IT मधले जे इंजिनिअरिंग फील्ड आहेत ह्या फॉर्ममध्ये आल्या आणि याच्यामुळं त्या चांगल्या कंपन्यांना डिमांड आलं. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल ह्या ज्या आहेत ह्या कोर ब्रांच आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला मेकॅनिकलमध्ये बघितला तर तुम्हाला वेगवेगळ्या ऑटोमोबाईलमध्ये डेव्हलपमेंट झालेली बघायला मिळते. वेगवेगळे तुमचे बाईक्स असतील, कार्स असतील, जशी टेक्नॉलॉजी बदलेल तसं तर वेगवेगळे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यायला लागले. त्यामुळं प्रत्येक फील्डमध्ये डिमांड आहे. फक्त जो विद्यार्थी ज्या फील्डमध्ये गेला आहे त्यानं त्याचे 100% तिथं दिले तर नक्कीच तो त्याच्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं म्हणजे बियॉन्ड अकॅडमिक्स स्टुडंटना अदर कोणकोणती स्किल्स म्हणजे यायला पाहिजेत, रिक्वायर्ड आहेत? डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगला ज्या वेळेला तो स्टुडंट असतो त्याच्या वेळेला त्याला सायमल्टेनियसली सॉफ्टवेअरचं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं बिहेवियर, त्याच्यानंतर त्याचं बिहेवियर लँग्वेज म्हणा, त्याच्यानंतर त्याचं प्रोफेशनल कम्युनिकेशन जे आहे हे प्रॉपर असणं गरजेचं आहे. त्याचे सॉफ्ट स्किल जे आहेत ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे सायमल्टेनियसली ह्या गोष्टींकडे पण त्यानं विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअरचं नॉलेज म्हटलं तर सिव्हिलमध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर आहेत जे जसे मी मगाशी तुम्हाला बोललो हे वेगवेगळे सॉफ्टवेअर. आता आम्ही आमच्या कॉलेजमध्ये बघितलं तर ABC ट्रेनिंग सेंटर जे आहे त्याच्याबरोबर MOU केलेलंच आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर ते मुलांना घेतात. त्याच्यामध्ये त्यांचं सर्टिफिकेट देतात आणि ते सर्टिफिकेट ज्यावेळेला विद्यार्थी डिप्लोमा किंवा डिग्री होऊन बाहेर पडतो त्यावेळेला ते सर्टिफिकेट इंडस्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट ठरतं. कारण फक्त डिप्लोमा अकॅडमिक इंडस्ट्री बघताना फक्त डिप्लोमाचं सर्टिफिकेट बघणार नाही तर त्या डिप्लोमाच्या सर्टिफिकेटबरोबर त्याचं एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी काय आहे, ह्या अदर स्किल काय त्यानं आत्तापर्यंत घेतलेलं आहे हे बघणार आहे. सो त्याच्यामुळं वेगवेगळे सॉफ्टवेअरचे सर्टिफिकेट्स असणं, त्याच्यानंतर सॉफ्ट स्किल महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्याचं बिहेवियर कसं आहे ह्या गोष्टींकडं पण त्या विद्यार्थ्यांना लक्ष दिलं पाहिजे. कारण बरेच विद्यार्थी आता बघितलं तर डिप्लोमा इंजिनिअरिंग असेल किंवा डिग्री इंजिनिअरिंग असेल त्याच्या बिहेवियरवरूनच कळतं की तो इंजिनिअरिंगला आहे का नाही. आता बरेच विद्यार्थी बघितले तर ते एकदम असे वेगवेगळ्या लुकमध्ये आहेत आज. म्हणजे त्याला एखाद्या क्लायंटनं जरी अप्रोच केला तरी तो इंजिनियर आहे का नाही हा पहिला प्रश्न पडतो. सो त्याच्यामुळं बिहेवियरचं सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याबरोबर सायमल्टेनियसली त्याचे सॉफ्ट स्किल आणि त्याचं एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी म्हणजे माझा मागेशी जसं सांगितलं की त्याचे वेगवेगळे कुठले कुठले सॉफ्टवेअर त्यानं कंप्लीट केलेत ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके. आता सर तुम्हाला म्हणजे तुम्ही एवढे वर्ष झालं या एज्युकेशन फील्डमध्ये आहे तर सगळे स्टुडंट सक्सेस होतीलच असं कधी फेल्युअर ही येऊ शकतं. तर ते स्टुडंटनी कसं हँडल केलं पाहिजे की बाबा आता नाही काय तर म्हणजे झाले तर संपलं इथं असं नाही ना, तर ते कसं हँडल करावं? ॲक्च्युली मी सुद्धा माझा बिझनेस करताना मला तेच म्हणजे माझे वडील पण मला सांगायचे की कन्स्ट्रक्शन फील्ड अशी आहे की ज्याचा बॅकग्राऊंड स्ट्रॉंग आहे तो कन्स्ट्रक्शनमध्ये उतरायला धाडस करतो, पण ज्याचा बॅकग्राऊंड झिरो आहे तो कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये उतरायचं लई विचार करतो. म्हणजे माझे वडील पण सांगायचे की कशाला कन्स्ट्रक्शनमध्ये नादाला लागलायस, कुठेतरी जॉब कर, कुठेतरी गव्हर्नमेंटचा अभ्यास कर आणि कुठेतरी चांगली नोकरी एक 25, 30, 40, 50 हजाराची कर. म्हणजे पप्पांना असं वाटायचं की कुठंतरी आपला म्हणजे आपले जे हे आहेत परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे करायचं नाही. म्हणजे पप्पांचं सरळ म्हणणं होतं की आपलं घर चालते 25-30 आपल्या नोकरीवरती आपलं घर चालते, परिस्थिती हळूहळू बदलेल असं. मग मला रिस्क घ्यायची होती आणि मी रिस्क घेतली आणि काही वेळेला अशा सिच्युएशन येतात म्हणजे विद्यार्थ्यांनाही पण लगेच बिझनेस चालू करायचा हे चुकीचं आहे. म्हणजे डिप्लोमा झाला आहे आणि लगेच बिझनेस चालू करायचा. थोडं डिप्लोमा झाल्यानंतर थोडा एक्सपिरियन्स घ्या, वेगवेगळ्या प्रायव्हेट सेक्टर कंपनीजमध्ये घ्या. ज्याला बिझनेस खरंच करायचा आहे त्यांनी थोडं त्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स त्या कंपनीमध्ये घ्या आणि हळूहळू मग साईड बाय साईड तुमचे प्रोजेक्ट चालू करा. जसं जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल, कुठे कुठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्याच्यावरती सोल्युशन तुम्हाला समजेल, त्याच्या वेळेला मग तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये उतरू शकता आणि हळूहळू बिझनेस ग्रो करू शकता. आणि माझ्या लाईफमध्ये पण असंच झालं की मी पण एकदम असा बिझनेस चालू केला आहे आणि लगेच मला प्रोजेक्ट आलेत असं पण झालेलं नाही. मी माझ्या
त्या एरियामध्ये मी पहिला माझा बिझनेस चालू केला. त्याच्यामध्ये मला 1-2 प्रोजेक्ट आले. मग मी थोडं माझं कम्युनिकेशन प्रॉपर झालं. थोडे जे ॲडव्हर्टाईज आहेत ते ॲडव्हर्टाईज क्लायंट लोकातून झाली. कारण खरं तर कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये माउथ पब्लिसिटी पण महत्त्वाची आहे. नुसतंच आपण डिजिटल मार्केटिंग करून आपण प्रोजेक्ट नाही घेऊ शकत. आपला एक प्रोजेक्ट त्या एरियामध्ये झाला असेल तर तिथं आपल्याला 10 प्रोजेक्ट येतील ह्या उद्देशानं आपल्याला तिथं कन्स्ट्रक्शन करायला लागतं. सो ह्या पण गोष्टीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. सो माझं एक मत आहे की विद्यार्थ्यांनी बिझनेस असेल किंवा कुठं फेल्युअर आलं तर तिथं खचून न जाता, म्हणजे मला एक सुरेश भटांची एक कविता आठवते. हे जसं तुम्ही म्हटला फेल्युअर आहे, तर ह्याच्यामध्ये एक कविता सुरेश भटांची जी आपले विश्वास नांगरे पाटील साहेब पण त्यांच्या भाषणात सांगत असतात की विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटून विझलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही, छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मला अशी कोणती भिंत नाही. ही कविता ज्यावेळेला आपण फेल्युअर येत असते त्याच्यावेळेला ही कविता म्हणा किंवा एखाद्यावरती श्रद्धा ठेवा. म्हणजे मी माझ्या विठ्ठलावरती श्रद्धा ठेवतो. म्हणजे मी गेली 5-6 वर्ष झालं दर एकादशीला उपवास करतो. म्हणजे मी माझ्या स्ट्रगलिंग लाईफमध्ये होतो त्याच्यावेळेला माझ्यासोबत कोण असेल तर माझा विठ्ठल होता. कारण एकावरती कोणावरती तरी श्रद्धा पाहिजे. ती श्रद्धा जर तुम्ही त्याच्यावरती श्रद्धा जर ठेवत जर तुम्ही काम करत गेला तर नक्कीच तुम्हाला एक एनर्जी बूस्ट म्हणतो आपण. कारण कोणत्याही आता कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आहे, तुम्हाला काही वेळेला तुम्ही एकदम फेल्युअर होता किंवा एकदम तुम्हाला असं वाटतं की आपण का कन्स्ट्रक्शन बिझनेस चालू केला, अशी सिच्युएशन येते की बाबा आपण कुठेतरी पप्पांचं ऐकायला पाहिजे होतं, जॉब करायला पाहिजे होतं, कुठेतरी काही करायला पाहिजे होतं. त्याच्या वेळेला एकच आपल्यासोबत असतो, तो म्हणजे आपण ज्याच्यावरती श्रद्धा ठेवलेली आहे तो सोबत असतो. आणि त्याच्याकडं बघून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि पॉझिटिव्ह एनर्जी आली तर आपण नक्कीच त्याच्यातून काहीतरी मार्ग काढतो आणि आपण पुढं सक्सेसफुलच्या मार्गाने जातो. ओके. आता तुम्ही म्हणाला की जसं 2021ला लॉकडाऊन पडलेलं तेव्हा IT कंपन्या जास्त ह्याच्यामध्ये आल्या आणि आता जसं AIचं हे वाढत आहे, तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे सिव्हिल फील्डवरती AIचं काय इम्पॅक्ट पडेल? सिव्हिल फील्ड आता AI म्हणजे ओव्हरऑल सगळ्याच फील्डवरती AIचा इफेक्ट आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये पण AIचा इफेक्ट आहे, बाकीच्या फील्डमध्ये पण AIचा इफेक्ट आहे. आता कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बघितला तर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट जरी कन्स्ट्रक्ट करायचा असला तर आता आमच्याकडे जर बघितलं तर आम्ही एखादा प्रोजेक्ट चालू करतो त्याच्यावेळेला ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट यूज करतो. मग त्याच्यामध्ये DGPS असेल, त्याच्यानंतर टोटल स्टेशन मशीन असेल, त्याच्यानंतर जे आत्ता आमच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते AI बेस्डच आहेत. जे इन्स्ट्रुमेंट यूज करून त्या साईटवरती एकदम ॲक्युरेसी आणि टाईम ह्या दोन्ही गोष्टी कमी वेळामध्ये आपण ते काम एकदम इझिली हँडल करू शकतो आणि ते काम कंप्लीट करू शकतो. सो AIचा जो प्रभाव आहे हा सगळ्याच फील्डवरती आत्ता आहे. आणि टेक्नॉलॉजी बघितल्या तर एखादा सॉईलचा स्टडी करायचा असेल तर पहिलं त्याच्यावरती टेस्टिंग घ्यायला लागायचं, मग त्याच्यानंतर आपल्याला तो स्ट्राटा कसा आहे कळायचं. किंवा एखादं मला प्लॉटचा एरिया मेजर करायचा असेल तर मला तिथं चेन किंवा टेपनं तो एरिया मला मेजर करायचा किंवा एकदम बेसिक इन्स्ट्रुमेंट यूज करायला लागायचं त्यावेळेला. पण आत्ताची टेक्नॉलॉजी बघितलं तर मला एखादा 10 एकर 50 एकरचा एरिया मेजर करायचा असेल तर मी बसून एका ठिकाणी बसून तो एरिया मेजर करू शकतो. मी एवढी टेक्नॉलॉजी आत्ता AI बेस्ड कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये सुद्धा आलेली आहे. तर सर तुमचं म्हणजे काय विजन असेल पुढच्या 5-10 वर्षात? तुम्ही म्हणजे तुमचं विजन काय आहे? माझं विजन आत्ता तरी मी एक 7 वर्ष तरी झालीत ह्या बिझनेसमध्ये मी आहे. 7 वर्षामध्ये लॉकडाऊनचे 2 वर्ष गेले तर राहिले 5. लॉकडाऊनमध्ये तर जे आमचे रनिंग प्रोजेक्ट होते त्याच्यावरतीच आम्ही काम करत होतो. आत्ता इथून पुढं येणाऱ्या ह्याच्यामध्ये आमचं विजन एकच आहे की DHK कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स हे रेसिडेन्शियलमध्ये आत्ता आहे. आम्ही सायमल्टेनियसली लँड सर्विंगचे पण कामं करतो आहे. सायमल्टेनियसली पुढं जाऊन आम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये म्हणजे आत्ता सांगली, मोस्टली कोल्हापूर आणि एखादा दुसरा प्रोजेक्ट आम्ही सातारा आणि सोलापूर ह्या भागामध्ये आहे. तर हळूहळू आम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आमचे प्रोजेक्ट असतील. जशा आत्ता इंटरनॅशनल कंपन्या कन्स्ट्रक्शनच्या जर बघितल्या तर ग्रामीण भागापर्यंत पोचलेत.
म्हणजे ब्रिक अँड बोल्ट एक कंपनी माहीत असेल तुम्हाला. हो. ब्रिक अँड बोल्ट अशी कंपनी आहे, त्या कंपनीचा ओनर फॉरेनमध्ये आहे. पण आज ती कंपनी तुम्ही मोबाईलवरती सर्च केला तर लगेच तुम्हाला ॲडव्हर्टाईज, तुम्हाला ती सर्व्हिस ग्रामीण भागापर्यंत, तुम्हाला एक रेसिडेन्शियल बंगलो बांधायचा असेल तर ती सर्व्हिस देते. म्हणजे एखादी इंटरनॅशनल कंपनी ग्रामीण भागापर्यंत येते. म्हणजे आपण इंटरनॅशनल लेवलला कधी पोहोचणार, तर आमचं हेच विजन असेल की आमची पण कंपनी इंटरनॅशनल लेवलला पुढच्या 1-5 वर्षामध्ये आम्ही नेईन आणि एक सक्सेसफुल बनवेन. आणि तुम्ही ॲज अ HOD काम करताय, तर तुमच्या कॉलेजच्या करिअरमध्ये तुमचं काय विजन असेल पुढच्या 5 वर्ष? कॉलेजच्या करिअरमध्ये बघितलं तर मी प्रत्येक विद्यार्थी, म्हणजे मी कॉलेजमध्ये जॉईन झालो आत्ता 1.5 वर्ष झाले, म्हणजे अजून 2 वर्ष पण जॉईन व्हायचे, कारण डिसेंबर 2023ला मी तिथं जॉईन झालो होतो. सो त्याच्यामध्ये मी ज्या वेळेला ॲडमिशनचं काउन्सिलिंग असेल किंवा एखाद्या विद्यार्थी 10वीतून पासआउट झाला आहे, तर त्या विद्यार्थ्याला एखादं मी ज्यावेळेला ॲडमिशनचं काउन्सिलिंग करतो त्याच्या वेळेला मोस्टली मी त्याची कास्ट बघतो. पहिला कास्टचा बेनिफिट कसा घेता येईल, तर कास्टमध्ये असेल तर त्याला नक्की मी सिव्हिलला कन्वर्ट करतो, कारण त्याचा बेनिफिट गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये चांगला होईल. आणि मी आत्तापर्यंत माझ्या ह्याच्यामध्ये, मी ह्या कॉलेजमध्ये आल्यापासून ॲडमिशन केले असतील तर फक्त सिव्हिलला केलं, कारण ते एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेतला तर सिव्हिलला आला तर तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहणार आहे आणि त्याचं करिअर सिव्हिलमधून पासआउट झालं तर मी त्याचं घडवणार. त्याच्यामुळं ॲडमिशन काउन्सिलिंग करताना मी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना सिव्हिललाच घ्या आणि सिव्हिलमधून तुम्हाला डिप्लोमा कंप्लीट केला तर तुमचं करिअर माझ्या हातात आहे असं सांगून मी त्यांना मार्गदर्शन करतो. तुमच्या मते स्कूल कॉलेजेसमध्ये म्हणजे स्टुडंटना कसं प्रिपेअर केलं पाहिजे की पुढं चांगले घडतील नागरिक, त्यासाठी काय प्रिपरेशन करायला पाहिजे? तर खरं तर 10वी किंवा शाळांमध्ये वगैरे एक बेसिक प्लॅटफॉर्म असतो मुलांचा, एक 10वीपर्यंत म्हणजे एक बेसिक प्लॅटफॉर्म झाला, तिथून मुलं वेगवेगळ्या फील्डमध्ये टेक ऑफ करतात. पण ह्याच्यामध्ये 10वी नंतर किंवा 10वीपर्यंत मुलांना बऱ्यापैकी त्यांना एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये फक्त आपण म्हणतो की बाबा तू हे इकडं जा, ह्या फील्डला जा, हे शिक, हा स्टडी कर, पण सायमल्टेनियसली त्याचं फिजिकल पण आपण बघितलं पाहिजे. त्याच्यावरती तो फिजिकली किती लक्ष देतो आहे, ग्राउंडवरती किती वेळ असतो आहे. कारण डेली रुटीन जर बघितलं प्रत्येकाचं तर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 असं चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण सोशल मीडियावरती किती अपडेट असतो. आत्ता जर मुलं बघितलं तर सोशल मीडियावरती तर भयानक अपडेट आहेत. मग हा वेळ जर बघितला तर मुलांना मला एकच सांगावंसं वाटतं की तुम्ही टेक्निकल नॉलेज बरोबर, तुमच्या अभ्यासाबरोबर तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग राहा. तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग राहिला तर तुमचा लाईफ स्पॅन वाढणार आहे, तर तुम्ही करिअरमध्ये काहीतरी करू शकणार आहे. तुम्ही फिजिकली स्ट्रॉंगच नसाल तर तुम्ही करिअरमध्ये काहीच करू शकणार नाही, तुमचा लाईफ स्पॅन कमी राहिला. आणि आत्ता जर बघितला तर टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स आहे, त्याच्यामुळं तुम्ही फिजिकली पण स्ट्रॉंग राहा आणि सायमल्टेनियसली तुमचं टेक्निकल नॉलेज पण अपडेट करत राहा. ओके. तर तुम्ही सिव्हिल स्टुडंटना काय मेसेज द्याल सर? मी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्टुडंटना एकच मेसेज देतो की तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट किंवा इंजिनिअरिंगमध्ये जेवढे आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे जेवढे सब्जेक्ट आहेत ते सिन्सिअरली करा. म्हणजे आता आमच्या डिप्लोमाची जर केस स्कीम बघितली तर आमच्या हातात 100पैकी 30 मार्क आहेत आणि 70पैकी त्या मुलाला 10 मार्क पाडायचे आहेत, म्हणजे 100पैकी 40ला पासिंग आहे. त्यातले 30पैकी आम्ही 25-26 मार्क देतोय. राहिलेले 14-15 म्हणजे युनिट टेस्ट वगैरे त्या मुलांकडून आम्ही करून घेतो. 70पैकी 14 मार्क पाडायचे आहेत, म्हणजे तो मुलगा पास झाला. म्हणजे फक्त आता मुलांचं इंटेन्शनच ते राहिले की फक्त 14 मार्क पाडायचे आणि पास व्हायचं. तर असं प्लीज कुणी करू नका, कारण प्रत्येक सब्जेक्टमध्ये काहीतरी इंटरेस्ट घेऊन शिकण्यासारखा आहे. मग एखादा कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा सब्जेक्ट घेतला तर कॉन्क्रीट म्हणजे सिव्हिल इंजिनियर असं पण आपण म्हणू शकतो. त्या कॉन्क्रीटमध्ये तुम्ही रिसर्च करा, किंवा एखादा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा सब्जेक्ट असेल, एखादा ड्रॉइंगचा सब्जेक्ट असेल. आता ड्रॉइंगचा सब्जेक्ट आहे ते सुद्धा ॲडव्हान्स आले सॉफ्टवेअरवर, तर सॉफ्टवेअरवर इंटरेस्ट घेऊन तुम्ही शिका. तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये, आणि एका सब्जेक्टमध्ये नाही, तुम्ही एज्युकेशन लाईफमध्ये असताना प्रत्येक सब्जेक्ट इंटरेस्ट घेऊन शिका. त्याच्यामध्ये तुम्ही 100% द्या, तरच तुम्ही सक्सेसफुल सिव्हिल इंजिनियर व्हाल, एवढं मी सांगू शकतो. ओके. आता सर तुम्ही जर सिव्हिल इंजिनियर नसतात तर काय असतं, म्हणजे तुमची दुसरी चॉईस काय असती? मी सिव्हिल इंजिनियर नसतो तर मी कुठेतरी MPSCमध्ये खरंच क्लास 1 ऑफिसर झालो असतो, कारण मी कुठेतरी प्लेन BA केलं असतं
किंवा BScला तर ॲडमिशन घेतलाच होता. तिथून पुढं कुठला ऑपॉर्च्युनिटी नव्हतीच, कारण BSc झाल्यावर काय जॉब आहे किंवा प्लेन BA केल्यानंतर जॉब काय. तर ते BSc करत करत मी 3 वर्ष MPSCचा कुठेतरी अभ्यास केला असता आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी मला गव्हर्नमेंटमध्ये कुठेतरी सर्व्हिस लागली असते, मी ते जॉब करत राहिलो असतो. ओके. तर तुमची आत्तापर्यंतची जर्नीसाठी एक शब्दात म्हणजे कोणता शब्द यूज कराल तुम्ही तुमची जर्नी डिस्क्राईब करण्यासाठी? जर्नी डिस्क्राईब करायला फक्त एकच वर्ड असतो माझा, परिस्थिती. म्हणजे त्याच्यामध्ये परिस्थिती हा शब्दातच मला सगळं माझं पाठीमागचं दिसतंय आणि इथून पुढचं पण फ्युचर दिसतंय. कोणी म्हणजे आत्ता सगळे म्हणजे रिलेटिव्हजमधले असतील किंवा आमच्या बाहेरचे एखादे संबंधित असतील, त्यांना माझी जो डेव्हलपमेंटचा हा जो ग्राफ आहे तो एकदम असा फास्टमध्ये जनरेट झालेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येकजण बघताना माझ्याकडं वेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघतंय. आणि दुसरी गोष्ट खरं तर सांगायचं म्हणजे ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडे पैसा येतो त्याच्या वेळेला त्याच्या पैशाबरोबर काही काही जण माणसं पण येतात आणि ज्या वेळेला पैसा नसतो त्याच्या वेळेला माणसं पण नसतात. मग महत्त्वाचं हे पण आहे आपल्या लाईफमध्ये की आपण पैसे किती कमवतोय. आणि फक्त पैसे काय कोण पण कमवतं. पैसे आज भिकारी पण कमवते मंदिरामध्ये आणि पैसे आज अंबानी साहेब पण कमवत आहेत, वेगवेगळे मोठमोठे उद्योगपती पण कमवत आहेत. मग पैशासाठी हे सगळं नाही. म्हणजे पैसे तर सगळेच आपण कमवतोय, पण पैशाबरोबर आपली माणसं पण आपण जपली पाहिजेत आणि आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये समाजामध्ये आपण एक चांगला माणूस किंवा चांगला इंजिनियर म्हणून आपण आपलं नाव करत राहायचं. एवढंच मी सांगू शकतो. म्हटलं की ज्याचं नेटवर्क चांगलं आहे हां, ज्याचं नेटवर्क चांगलं आहे त्याचं नेटवर्थ चांगलं आहे. सर मग आता मी पुढचा क्वेश्चन विचारते. तुम्हाला एज्युकेशन सिस्टीममध्ये असा कोणता चेंज करावा वाटतोय? आता जी आपली कन्व्हेन्शनल एज्युकेशन सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कोणता चेंज करावा असं वाटतंय? आता एज्युकेशन सिस्टीम ज्या त्या आता आपण तर काही चेंज करू शकत नाही, पण जे MSBT असेल किंवा जे त्या सिस्टीममधले आहेत त्यांना फक्त एवढंच सजेस्ट करू शकतो की सायमल्टेनियसली मुलांना इंडस्ट्रीबरोबर टायअप करा. म्हणजे एखादं कॉलेज असेल तर त्या कॉलेज आता आपण MOU करतोयच, पण MOUमध्ये मोस्टली मुलं जात नाहीत. मग त्या एखाद्या कॉलेजबरोबर त्या फील्डमध्ये त्या इंडस्ट्रीबरोबर एखादा कोलॅबरेशन केलं तर ती मुलं त्या इंडस्ट्रीबरोबर टचमध्ये राहतात आणि थोडं त्यांना अजून थोडं त्या नॉलेजमध्ये थोडं भर पडते. एक इम्पॉर्टंट क्वालिटी लीडरची कोणती असावी असं वाटते? टीमवर्क. येस. आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेला बेस्ट ॲडवाईस कोणता होता? आत्तापर्यंत मिळालेला बेस्ट ॲडवाईस जर बघितला तर मी ज्या वेळेला म्हणजे 2 लेक्चरशिपमध्ये होतो आणि कंपनी रिझाईन करून आलो होतो त्याच्या वेळेला माझे घरातील पप्पा तर म्हणत होते की बिझनेसमध्ये लगेच काय पडू नको, पण मी एक श्रद्धा म्हणून मी त्यावेळेला विठ्ठलावरती एक श्रद्धा ठेवली आणि तिथून जो माझा जर्नी झाला की तिथून मी बिझनेसमध्ये एक रिस्क घेतली. आणि त्यावेळेला एक ॲडवाईस म्हणजे असं कोणी ॲडवाईस दिलेलं नव्हतं, एक ॲडवाईस म्हणूनच मी कन्सिडर केला आणि मी बिझनेसमध्ये उतरलो. एक ती रिस्क घेतल्यागतच होतं आणि पण ती रिस्क जरी असेल तरी आणि कुठल्याही बिझनेसमध्ये तुम्ही गेला तरी रिस्क घेतल्याशिवाय आपण सक्सेस होऊ शकत नाही. भले त्या बिझनेसमध्ये तुम्ही एकदा बॉटमला यायला लागेल आणि तो काय जो फ्लो असतो तो काय तुम्हाला एकदा स्ट्रेट मिळत नाही, त्याच्यामध्ये अंडुलेशन्स तुम्हाला मिळतातच. त्याच्यामुळं मी विठ्ठलालाच माझा गुरु पण मानतो आणि त्याच्याकडं मी श्रद्धा पण ठेवतो आणि सगळ्या गोष्टी मला त्याच्यातूनच एनर्जी मिळते. आणखीन एक सर म्हणजे स्टुडंट आम्हाला पण विचारत असतात आणि बऱ्याच लोकांना तो प्रश्न आहे की फ्रीलान्सिंग काय आहे, कसं करायचं, कसं स्टार्ट करायचं? फ्रीलान्सिंग हा एक कन्सेप्ट काय आहे की तो कॉलेजमध्ये ज्या वेळेला विद्यार्थी शिकत असतो म्हणजे डिप्लोमाला असेल किंवा डिग्रीला असेल तर त्याच्या वेळेला मी मगाशी सांगितलं की इंडस्ट्री बरोबर एखादी डिझायनिंग इन्स्टिट्यूट आहे म्हणजे जशी तुमची ABCD CAD ट्रेनिंग सेंटर आहे त्याच्याबरोबर तुम्ही त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये राहा. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्लॅन काढायचा आहे. म्हणजे थोडक्यात कमवा आणि शिका जी योजना होती. एखादा विद्यार्थी इकॉनॉमिकल पुअर आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, पण तुमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जर तो विद्यार्थी आला, समजा तुमच्याकडे एखाद्या क्लायंटनं किंवा एखाद्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला तो विद्यार्थी तुम्हाला पण हेल्प होईल
आणि तो विद्यार्थी तुमच्याकडून पण ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेन होईल. सो ह्या गोष्टी ज्या आहेत, कमवा आणि शिका म्हणजे थोडक्यात काय, तर विद्यार्थी सायमल्टेनियसली एज्युकेशन घेतोयच, सायमल्टेनियसली तुमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये पण काम करतोय, म्हणजे बेनिफिट त्याचा पण आहे आणि तुमचा पण आहे. सो ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि अशा वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्या विद्यार्थ्यांना कोलॅबरेट व्हायला पाहिजे. म्हणजे जशी तुमची ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, काही ठिकाणी साईटवरती तो जॉब करेल, काही ठिकाणी साईटवरती तो एक सॅटर्डे संडे जाऊ शकतो, जिथं विकेंड आहे, हॉलिडेज आहेत, त्यावेळेला तो त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन होऊ शकतं. सो ह्याच्याबरोबर असा टायअप असेल तर तो विद्यार्थी दोन्ही गोष्टीनं म्हणजे एज्युकेशन आणि इंडस्ट्री ह्या दोन्ही गोष्टींमध्ये तो वेल सक्सेसफुल होऊ शकतो. थँक्यू सो Thank मच you. सर, तुमचं एवढं म्हणजे बिझी शेड्यूलमधून तुम्ही इथं आलात वेळात वेळ काढून. आणि मी एवढी- मगाशीच तुम्हाला सांगितलं की मी बिझी नाहीच आहे. माझ्या बिझनेसच मी असा सेट करून ठेवला की बिझनेसमॅनचं खरं एक स्किलच आहे ते, हां. की त्याच्यामध्ये बिझनेसमॅननं बिझी राहायचंच नसते. त्याच्यामध्ये त्याला जेवढा फ्री वेळ मिळेल तो मी फ्रीच असतो, मी बिझी नसतोच. ठीक आहे. थँक्यू सो मच, तुम्ही इथं आलात आणि तुमचं म्हणजे एवढं मोलाचं तुम्ही मार्गदर्शन केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू.